महानगर पालिका चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, यह है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा, वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ, आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम। नमस्कार दर्शकांनो, सिटी न्यूजच्या महासंग्राम या विशेष मोहिमेमध्ये मी रोहित कडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। आज आपण प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव परिसरामध्ये दाखल झालेलो आहोत। अनेक उमेदवारांनी महानगरपालिका निवडणुकीकरिता आता नामांकन दाखल केलेलं आहे आणि आता सर्वजण जे आहेत प्रचाराच्या दिशेने निघालेले आहेत। मोठ्या प्रमाणात अनेक विकास कामे घेऊन आता नगरसेवक जे आहेत आता या निवडणुकीला सामोरे जाणार आहे। नेमके कोणते विकास मुद्दे घेऊन आता या निवडणुकीला सामोरे जाणार हे सर्व प्रश्न आपण आता त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे? नमस्कार, मी अर्चना इंगोले, अर्चना रवींद्र इंगोले, प्रभाग क्रमांक 1 मधून महिला सर्वसाधारण मधून क वर्गातून उभी आहे कोणत्या पक्षाकडून? आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षातर्फे उभी आहे। महिला ओपन मधून उमेदवारी स्वीकारलेली आहे। पक्षाने मला विश्वास देऊन मला उमेदवारी दिलेली आहे। विश्वास ठेवून कोणकोणते विकास कामे घेऊन सामोरे जाणार आपण निवडणुकीला? याआधी विकास काम म्हणायचं, मी माजी नगरसेवक आहे। 2012 ते 17 या दरम्यान मी या प्रभागाचं नेतृत्व सांभाळलेलं आहे। विशेष म्हणजे काँग्रेसमध्येच याच पक्षावर असताना विकासाचे कामं केली। त्यावेळेला सुद्धा 12 ते 12.5 कोटीचे कामं केले होते। नुसतंच कामं न करता इतर गोष्टीकडे सुद्धा लक्ष दिलेलं होतं, कारण योगायोगाने महिला बालकल्याण सभापती होती, झोन सभापती होती। या पार्श्वभूमीवर मी पूर्ण प्रभागामध्ये आणि आजूबाजूच्या प्रभागामध्ये सुद्धा नेतृत्व केलं। फक्त साफसफाई हा विषय न घेता इतर कामासोबत महिलांना कसं पुढे आणता येईल, महिला सक्षमीकरणाचा एक मुद्दा माझ्या समोर होता। त्याच्यासाठी मी चांगलं काम केलंय। दुसरी गोष्ट म्हणजे प्रभागामध्ये साफसफाई नंबर 1 ची साफसफाई आमच्या प्रभागामध्ये होती, कारण आता ज्यावेळेला आम्ही प्रचारासाठी लोकांच्या घरी जात आहे तेव्हा एकच म्हणतात, कटलेवाला येत नाही, कचऱ्याची जिथे नाही तिथे असे ढेर लागलेले आहे। सांगायचं तात्पर्य म्हणजे संपूर्ण प्रभाग हा दुर्गंधी आणि कचराचं एकदम डेपो स्टेशन झालेलं आहे जणू काही। सांगायचं तात्पर्य एकच की हे सगळं करत असताना मागच्या कारकिर्दीमध्ये आम्ही जे काम केलंय, आता या दोन्ही याच्यामध्ये एवढी प्रचंड तफावत आहे। ज्यावेळेला आम्ही उमेदवार म्हणून लोकांच्या दारात जातो तर लोक एकच म्हणतात की ताई, तुम्ही 2012 ते 17 मध्ये तुम्ही ज्यावेळेला नगरसेवक होता त्यावेळेला उत्कृष्ट काम, नुसतं साफसफाई नाही, विकासाचे सुद्धा कामं केलेले आहेत। आणि विशेष म्हणजे सगळ्या कुटुंबाचं आणि वार्डातल्या लोकांचा पाठिंबा आहे। प्रत्येक जण आमचं स्वागत करत आहे। एक अजेंडा म्हणून आम्ही याच्यासाठी चाललोय, विकासाची कामं करतोच, महिला सक्षमीकरण असो, मुलांचा प्रश्न असो, किंवा बरेचदा असे आता मी फिरत असताना जेव्हा प्रचाराच्या वेळेला अनेक तरुण मुलं असे काय म्हणतो आपण त्याला, बेरोजगारी आहे, म्हणजे रोजगार नाही आहे। या माध्यमातून माझा एक उद्देश आहे, एक असं डोक्यामध्ये आहे की मुलांच्या हाताला काम मिळेल असं काहीतरी आपण करूया। याच्यासाठी आपण इतर ठिकाणावरून इतर याच्यातून इथं ट्रेनिंग आणून मुलांना सुद्धा आपण एक मोटिवेशन देण्याचा एक मानस आहे आणि इतर कामाचा अजेंडा माझ्यासमोर आहे। काय नाही देव? मी प्रतिभा विजय वानखडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते। पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही। मी विकासाचे काम नाही, मी अगोदर नगरसेविका नव्हती। माझे मिस्टर 3दा निवडून आलेले आहेत, विजय वानखडे, काँग्रेस पक्षावर, आणि त्यांचा भरपूर काम आहे। सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं। मी त्या घरोघरी जाऊन
भेटी दिलेल्या आहेत. त्या सर्व भेटीमध्ये लोकांनी मला खूप साथ दिलेली आहे आणि पक्षांनी जी साथ मला विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. मी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना उद्योग उभारणीचे कामं करणार आणि प्रभाग नंबर 1 मध्ये मुलांना रोजगार मिळवून देणे आणि स्वच्छता, शिक्षण आणि अभ्यासिका प्रत्येक एरियामध्ये जाऊन अभ्यासिका उभारणे, कारण की जास्तीत जास्त मुलं मुली हे अभ्यासाकडे जास्तीत वळावे हीच मला अपेक्षा आहे. आणि समोर अजूनही पक्षाने मला कोणतं काम दिलं ते काम करण्याची माझी पूर्ण तयारी आहे. सर्वांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. असं वाटतं का आपल्याला की काही आपल्या प्रभागामध्ये काम शिल्लक राहिलेलं आहे जे आपल्या माध्यमातून आता व्हायला माझ्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त महिलांना काम मिळावं आणि तरुण मुला-मुलींना जास्तीत जास्त अभ्यासाकडे वळावं, कारण की ते लोक दुसऱ्या मार्गावर वळलेले आहे. दारूचं प्रमाण वाढलेलं आहे, गुंडगर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे. याच्यावर त्यांना पूर्णविराम देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष राहील, मुलांकडे जास्तीत जास्त लक्ष राहील. शिक्षण हा आपला महत्वाचा विषय माझा शिक्षण आणि स्वच्छता हे 2 विषय आणि आरोग्य याच्यावर जास्त फोकस करायची माझी तयारी आहे. नक्कीच प्रभाग क्रमांक 1 मधून अनेक उमेदवार आपल्यासोबत जोडलेले आहेत. काय नाव आपलं? माझं नाव आहे सिद्धार्थ दामोदरे. कोणत्या पक्षाकडून आहे? मी आझाद समाज पार्टी पुरस्कृत उमेदवार आहे आणि मी सर्वात प्रथम सिटी न्यूज चॅनलचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या शेगाव प्रभाग क्रमांक 1 पासून सुरुवात केली, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. सर, मी अमरावती शहरामध्ये 15 वर्षापासून काम करत आहे आणि माझं जे काम आहे, मी राजकीय, सामाजिक, धार्मिक या सर्व चळवळीच्या कार्यक्रमात भाग घेतो आणि मी बौद्ध समाजाचा उमेदवार आहे आणि एक युवा उमेदवार आहे. माझी ही पहिली निवडणूक आहे, तर मला उभं राहायचं आहे की भाई प्रोसेस कशी असते. माझा सर्वात पहिला विजय मला हा वाटतं की मी उमेदवारी घेतली नाही, निवडणूक येण्यासाठी उमेदवारी आहे ना, जेव्हा आपण उभं राहू तेव्हा आपल्याला लक्षात येईल ना याच्यामधून. तर मी माझं जे कार्य केलेलं आहे, मला कोरोना योद्धा पुरस्कार म्हणून मिळालेला आहे. रक्तदानामध्ये मी 100-125 लोकांना गोरगरीब लोकांना रक्ताची मदत केलेली आहे आणि उमेदवार उभे आहेत आझाद समाज पार्टीचे. आझाद समाज पार्टीचे 30 उमेदवार उभे आहे अमरावतीत, पण ते पुरस्कृत उमेदवार आहे. त्यांचा ओबी फॉर्म जो असते की नाही, तर आम्हाला मिळाला नाही वेळेपर्यंत. त्याच्यामुळे आम्ही आझाद समाज पार्टीचे पुरस्कृत उमेदवार आहे आणि मी ह्या परिसरामध्ये काय नवीन विकास कामे व्हायला हवीत किंवा आपण जर निवडून आला तर काय पहिले काम करणार आपल्या प्रभागासाठी? प्रभागाचे 3च मेन असतात ना याच्यामध्ये, रोड, रस्ते, नाले. हेच रोड, पाहिजे. नसते, नाली हे हा. न संपणारे प्रश्न आहेत. कधी एखादा उमेदवार जर 50 वर्षी निवडून आला तर हे प्रश्न संपत. कधी न सुटणारे आहेत. बरोबर. याच्या व्यतिरिक्त काय करणार आपण आपल्या प्रभागासाठी, असं जे आपल्या प्रभागात आजपर्यंत झाले नाही, काही नवीन करण्याची इच्छा आपली असेल? नाही, प्रभागाचे तर कामं तर झालेच आहेत ना, असं थोडी असते की कामं झाले नाही. पण याच्या अगोदर जे नगरसेवक होते त्यांनी सुद्धा आपल्या प्रभागात पूर्ण कामं केली. कामं केलेले आहे. असं आहे, हे बा, विकास हा एका दिवसात नसतो सर. बरोबर. विकासाला 50 वर्षे लागतात. बरोबर. माझा कोणत्याही उमेदवाराबद्दल विरोध नाही आहे. मी माझा चेहरा घेऊन मी लोकांसमोर जाणार आहे आणि मी माझा विकास करणार आहे. आता विकास कसा पाहिजे तुम्हाला सांगतो. विकासामध्ये काय पाहिजे, माझ्या घरामागची नाली असली ते रोड साफ झाली पाहिजे. हप्त्यातून एक वेळा करा ना तुम्ही. एक नाली तुम्ही 3 महिन्यातून केली तरी काही डबल पाहिजे नाही त्या ठिकाणी. मेन माझा मुद्दा हा राहील, साफसफाईवर मी ध्यान देईन. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि वाचनालय असो, वाचनालय चालू करायचे, मुलं घडवायचे आपल्याला, त्याच्यामध्ये वाचनालय पाहिजे आणि बरेचसे आहे आमचे. काय सांगाल आपण जवळपास, काय सांगाल, काय नाव? राजेंद्र लांडे, प्रभाग 1 मधून काँग्रेस पार्टीकडून. काँग्रेस पार्टीकडून काय वाटतं, पहिला टाइम आहे आपला? पहिला टाइम पडला. काय विकास कामे घेऊन? विकास काम आहे, स्वच्छ रोड, नाल्या, घन कचरा, स्वच्छता आणि सर्वप्रथम विशेष म्हणजे माझा एक असा उद्देश आहे की प्रत्येक म्हणजे कॉलनीमध्ये अभ्यासिका लागायला पाहिजे. मुलांचा एक म्हणजे इथं नाही, प्रभागामध्ये नाही, प्रत्येक प्रभागातल्या कॉलनीमध्ये अभ्यासिका असायला पाहिजे. आणि शहरात वाढती गुंडेगारी बघता आपण. गुंडेवादीमधलं जे सरकार आहे ते अपिशी सरकार आहे. सरकारचं काही नियंत्रण राहिलेलं नाही त्याच्यावर, म्हणून ते गुंडेगिरी वाढून राहिलेली आहे. काँग्रेस भरपूर, आमच्या वार्डात आम्ही 4ही उमेदवार स्ट्रॉंग आहे एकदम. आम्हाला कोणी तोड नाही आहे आणि आमच्या वार्डातून विजय घोषित झालेला आहे आणि आम्हाला लोकांचं सांगणं आहे का तुमचे उमेदवार चांगले आहे. म्हणजे एक बेसिकली लोकांचा आम्हाला संदेश भेटलेला आहे की तुमचे 4ही उमेदवार एकदम चांगले स्ट्रॉंग आहे म्हणून ते. आणि दुसरं भाग आहे राहिला याचा गुंडेगिरी, त्यातलं आपलं जे सरकार आहे
ते अपयशी सरकार आहे. त्याच्यात काही व्हॅल्यू राहिलं नाही आहे. कोणतं नियंत्रण नाही, गृहमंत्र्याचं नाही, कोणाचं नाही, काहीच नाही. आपण जर निवडून आला तर सर्वात पहिलं काम काय सर्वप्रथम काम करण मी प्रत्येक कॉलनीत अभ्यासिका चालू करेन. करायचं? हा, फ्री मध्ये एकदम. काय राहतं? मी मुकेश रमेशराव गिरी माझं राहण उमेदवार आहे. हा मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. या रहाटगावला राहतो. माझे वडील आधी 2दा सरपंच राहिले आहे. माझी पत्नी पण मागच्या वेळेस जनविकासला होती. पण मी पहिल्यांदाच राहतोय. काय विकास कामे व्हायला, काय विकास कामे करणार आपण? मी लहानपणापासून सामाजिक कार्यात आहे. मला याची रुची आहे. मी छोटा असतानापासूनच मंडळ किंवा व्यायामशाळा मी केलेल्या आहे. समाजकार्यामध्ये आवड आहे आपल्याला. आवड आहे आधीपासून. मी कॉलेजपासूनच त्यात पडलेला आहे. त्यामुळे आता जसे जसं वेळ येईल तसं तसं बघूया. बोलून दाखवल्यापेक्षा करून दाखवूया. नक्कीच बोलण्यापेक्षा करणं महत्वाचं किंवा अनेक विकास कामे घेऊन जे आहेत उमेदवार आता समोर जाणार आहेत. आणखी आमच्या महासंग्रामच्या रथाच्या खाली जे आहेत मोठ्या प्रमाणात उमेदवार जुळलेले आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत. नक्कीच आपण प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव परिसरामध्ये दाखल झालेला आहोत. अनेक उमेदवार आपल्याशी जुळलेले आहेत. आपण आमच्या जो रथ आहे महासंग्रामच्या त्याच्यावर सुद्धा मुलाखती घेतल्या. आता आपण सध्या ग्राउंड फ्लोअरवर आहोत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवार आपल्याशी जुळलेले आहेत. अपक्ष उमेदवार जुळले आहेत आपल्याशी. या निवडणुकीमध्ये खूप कमी प्रमाणात आपल्याला अपक्ष उमेदवार पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत जुळलेले आहेत. काय वाटलं? राजाभाऊ विष्णूजी गुर्दे. किती वर्षापासून आपण राजकारणात आहात? मी जवळपास 30-40 वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. या अगोदर कोणत्या पक्षामध्ये आपण उमेदवारी मागितली होती? उमेदवारी मी आतापर्यंत मागितलेली नाही. आताही उमेदवार म्हणून मी नव्हतो. परंतु 150-200 लोकांनी या प्रभागातल्या इंटेलेक्च्युअल लोकांनी, सामाजिक लोकांनी, धार्मिक काम करणाऱ्या लोकांनी आणि डॉक्टर, वकील, इंजिनियर्स आणि सेवानिवृत्त लोक यांनी एक मिटिंग घेतली 14 डिसेंबर 25ला. त्याच्यानंतर 27 डिसेंबर 25ला एक मिटिंग घेतली आणि छोट्या छोट्या मिटिंग घेतल्या 10-15. आणि त्यांनी असं ठरवलं की राजाभाऊ गुर्दे यांना आपण या प्रभागामधून खुल्या प्रवर्गातून सर्वसाधारण म्हणून निवडून पाठवू. त्याच्यानंतरचा प्रश्न आला की कोणत्या पक्षाचं तिकीट घ्यायचं. तर त्या लोकांचा चर्चा झाली. जर समजा आपण एखाद्या राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं किंवा शिवसेनेचं तिकीट घेतलं, कारण 6 पक्षाच्या तिकीटची मला ऑफर होती, 6 पक्षांची. तर राष्ट्रवादीचं तिकीट घेतलं तर लिमिटेड व्होट भेटतील. कॅन्डिडेट हा लिमिटेड होईल. दुसऱ्या पार्टीचे मत टाकत नाहीत. आणि म्हणून बहुजन समाज पार्टी असो, वंचित असो, रिपब्लिकन पक्ष असो, ह्या कुठल्याही पक्षाचं तिकीट न घेता अपक्ष म्हणून आम्ही सगळी ताकद तुमच्या मागे लावतो. आमचे कार्यकर्ते 2-2, 4-4 हजार रुपये गोळा करून आणि स्वतःच्या खर्चाने प्रचार करत आहेत. अर्ध्याहून जास्त आमचा प्रचार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मी यावेळेस उमेदवार आहे. आपण काय विकास कामे घेऊन समोर जाणार आहेत असं काय वाटते आपल्याला? आपल्या प्रभागामध्ये हा विकास झालेला नाही आतापर्यंत आणि आपल्या नेतृत्वात तो व्हायला हवा. आपल्याला माहित आहे की भाजपा म्हणते डबल इंजन, ट्रिपल इंजन, आणि ट्रिपल इंजनच्या हिशोबाने या मतदारसंघामध्ये चारही बीजेपीचे नगरसेवक होते. परंतु तुम्ही जर फिरले प्रभागामध्ये तर तुमच्या लक्षात येईल की आता सध्या खोदकामं सुरू आहेत. आता जाग आलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर कामं चालू आहेत आणि लोकांना मोठ्या प्रमाणात आता आम्ही जे ऑटो घेऊन जाऊ, गाड्या घेऊन जाऊ, तर सगळं खोदून ठेवलेला आहे जिकडे तिकडे. ते याच्यासाठी की दाखवण्यासाठी, म्हणजे हा फारसा आहे एक प्रकारचा. बीजेपी तसं म्हणते आणि इकडे राष्ट्रवादी काँग्रेस असं म्हणते की आम्ही हा विकास घडवून आणलेला आहे. मग यांनी विकास घडवून आणला की बीजेपीने विकास घडवून आणला आहे? जर या निवडणुकीत निवडून आला तर आपलं सर्वात पहिलं काम काय राहील आपल्या प्रभागात? सगळ्यात पहिलं काम तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून ह्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी कचरा आहे तो एवढा मोठा त्रास आहे. लोकांना वास येतो, आरोग्य खराब होते, कचरा उचलला जात नाही, नाल्यात सांडपाणी असेल, रोडचे प्रश्न आहेत आणि त्यानंतर इथं 2-3 वस्त्या गरीब वस्त्या आहेत की जिथे चांगलं स्वास्थ्य महानगरपालिकेतर्फे आरोग्य स्वास्थ्य केंद्र व्हायला पाहिजे. हायटेक या प्राथमिक शाळा ज्या गोरगरिबांच्या मुलासाठी असतात तिथे चांगल्या सोयी सुविधा यायला पाहिजेत. आणि रोडचे प्रश्न या कॉलनीमधल्या म्हणजे जे नॉन डेव्हलप लेआउट्स आहेत त्या ठिकाणी महानगरपालिकेनं तेव्हा डेव्हलप करत असताना डेव्हलपमेंट चार्ज घेतले डेव्हलपरकडून, परंतु आतापर्यंत त्या कॉलन्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेलं नाही. तर अशा ठिकाणी डेव्हलपमेंट करणे, रोड करणे आणि तिथं नाल्या व्यवस्थित करणे, स्ट्रीट लाईट लावणे. त्याच्याही व्यतिरिक्त जे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत ते बिचारे प्लेग्राऊंडमध्ये बसतात परंतु त्यांना सेड नसते. तर अशा आमच्या वृद्ध लोकांसाठी, सेवानिवृत्त लोकांसाठी तशी निवाऱ्याची व्यवस्था करणे, प्लेग्राऊंडमध्ये पोरांसाठी व्यवस्था करणे हे माझं 4 वर्षापासून प्रशासन राहत होतं अमरावती शहरामध्ये. त्याला काय वाटतं महानगरपालिका करू शकली नाही काय?
आतापर्यंत विकास कामं प्रशासन आहे, पण त्या लोकशाहीचाच एक आधारस्तंभ आहे प्रशासन, कार्यपालिका. परंतु कार्यपालिकेसोबत विधायिका जी आहे ती पण महत्वाची आहे. यांच्यावर प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी, लोकांनी निवडून पाठवलेला प्रतिनिधी काम करत असतो. त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अंकुश नाही, कोणी म्हणायले हे नाही. हा जो वार्डाचा प्रतिनिधी असतो, तो वार्डाचा प्रतिनिधी लोकांना भेटतो किंवा लोक त्यांना भेटतात आणि त्या पर्टिक्युलर समस्या प्रशासनापर्यंत पोहोचतात. प्रशासनाकडून तो करून घेऊ शकतो. परंतु सर्वसामान्य नागरिक हा प्रशासनाकडे प्रत्येक माणूस जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रशासनाने विकास केला असं म्हणता येणार नाही. विकास होईल का शेगाव राहडगाव? 100 नाही 200% मी, कारण मला दुसरं कामच नाही. मी याच्यानंतर समाजाच्या सेवेसाठी, आणि माझं एवढंच स्वप्न नाही तर मी याच्याही पुढे जाऊन अमरावती शहरापर्यंत आपल्याला कसं हे लोन नेता येईल. केवळ वार्डापुरता आपला विषय नाही, तर सामाजिक एकोपा घडवणे, फुले शाहू आंबेडकर आणि संविधानाची विचारधारा पोहोचवणे आणि या अमरावतीमध्ये एक सौहार्दपूर्ण भाईचाराचं वातावरण निर्माण करणे हे आपलं स्वप्न आहे. आणि हे त्याच्यातली छोटासा प्रयोग आहे हा लोकांचा, आणि खूप मोठ्या प्रमाणात जनसमर्थन माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळे मी 100% निवडून येणार म्हणजे येणारच. कुठे राजाभाऊ गुडदे आगे बढ़ो, राजाभाऊ गुडदे आगे बढ़ो. नाव का आपलं? माझं नाव चंद्रकांत वानखडे. वय काय आपलं वय? वय आहे 80. किती आहे? 80 वर्ष. काय वाटतं आपल्याला तेव्हाचं राजकारण आणि आताचं राजकारणामध्ये काय फरक वाटतो? नाही, आताचं राजकारण म्हणजे चढ आहे. चढ आहे. काय वाटतं आपल्याला प्रभागात आतापर्यंत आपला विकास झाला? आपण तर शेगाव राहडगाव तेव्हाचं पाहिलं असेल जेव्हा अमरावतीला जोडलंच होतं नव्हतं. नाही, काय वाटतं आपल्या प्रभागात विकास आहे? विकास आहे. विकास करणार सारा कचरा पाहिला नाही. कचऱ्याची समस्या आहे. हा, सारा रोड. रहिवासी आहात तुम्ही? रहिवासी आहे मी या प्रभागाचा. मी उमेदवार नाही, आमचे उमेदवार आहेत राजाभाऊ एक सक्षम आणि जाणकार व अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. हो, आणि मी अपक्ष उमेदवाराच्या खंबीरपणे पाठीशी आहे, कारण या प्रभागाला एक खुल्या प्रवर्गातून एक जबरदस्त उमेदवार यावेळेस समाजाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. सर्व समाजाने निर्णय घेतलेला आहे की राजाभाऊ गुडदेंना समाजाचा उमेदवार म्हणून आपल्याला उभं करण्यात येत आहे. हे वैयक्तिक मुळीच नाही, त्यांची वैयक्तिक उमेदवारी नव्हती. समाजाच्या आग्रहास्तव त्यांची उमेदवारी इथे दाखल करण्यात आली. समाजाचा आग्रह होता, विविध मिटिंगा झाल्या. या समाजाच्या माध्यमातून नामवंत वकील, डॉक्टर, प्राचार्य, प्राध्यापकांनी सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं नियोजन केलं. यावेळेला मला खात्रीने वाटते की समाज सर्व त्यांच्या पाठीशी आहे. पुरोगामी विचारसरणीच्या सर्व ओबीसी संघटना त्यांच्या पाठीशी आहे. अनेक विचारवंत त्यांच्या पाठीशी आहे, कारण त्यांचा या प्रभागातीलच नव्हे तर शहरातील आणि समाजातील जवळजवळ 30 ते 40 वर्षाचा अनुभव आहे. त्यांना समस्यांची जाणीव आहे आणि यावेळेस जर राजाभाऊ निवडून आले तर या प्रभागाचा चांगल्या प्रकारे विकास होईल अशी खात्री आहे. म्हणून यावेळेसची निवडणूक खुल्या प्रवर्गातून केवळ अपक्ष उमेदवार राजाभाऊ गुडदे आणि बीजेपी यांच्यातच नक्कीच होईल. याच्याशिवाय अन्य तिसरा उमेदवार पुढे राहणार नाही आणि समाजाने राजाभाऊंची उमेदवारी ताकदीने स्वीकारलेली आहे. नक्कीच अनेक उमेदवार सुद्धा या प्रभागामध्ये सध्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. यावेळी जे आहेत मोठ्या प्रमाणात बीजेपी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये लढत राहणार असं सुद्धा यावेळी नागरिकांनी सांगितलेलं आहे. काय नाव आहे आपलं? मी अजय उमानारायण. आपण या प्रभागातल्या रहिवासी आहात, उमेदवार आहे. कोणत्या पक्षाचे? स्वाभिमान पार्टी. स्वाभिमान पार्टीचे उमेदवार आहे. काय सांगाल, किती वर्षापासून राजकारण करताय आता? मी राजकारण नाही करत, समाजसेवा करतो. राजकारण मला जमत नाही. समाजसेवा करतो लोकांची. काय विकास कामे घेऊन समोर जाणार आहे निवडणुकीला? प्रभागातले खूप असे कामे पडलेले आहे, बाकी आहे. प्रभागात लोकांचं PR कार्ड नाही आहे, लोकांना घरकुल योजना नाही मिळत आहे. रोड नाल्या साफसफाईवाले येत नाही. बरोबर. आणि लोक शिक्षणवाले पोरांना काही हे पाठबळ मिळत नाही. त्या कामासाठी मी तत्पर रविभाऊ राणा या पक्षावर, त्यांच्या पक्षावर उभा आहे. रवी राणांनी 41 उमेदवार स्वतःची युवा स्वाभिमान पार्टीच्या यावेळी उभे केले आहेत आणि दुसरीकडे तेच म्हणतायत की आता भाजपासोबत आमची युती आहे. काय सांगाल याबाबत? त्यांनी काही भागात युती केली आहे. अच्छा. आता जे आम्हाला त्यांनी उमेदवारी दिली ते आम्ही
मैत्रीपूर्ण लढतची उमेदवार दिली त्यांनी आम्हाला. अच्छा. हा ते त्यांना डायव्हर्ट नाही करत येतं बरोबर. बीजेपीला. त्यांच्यामुळे कसं आमची मैत्रीपूर्ण लढत आहे बीजेपी आणि स्वाभिमान. अच्छा. तो जितावं सिकंदर अशी गोष्ट आहे. जर निवडून आला आपण तर सर्वात पहिलं काम काय राहील आपल्या प्रभागासाठी? सर्वात पहिलं लोकांचं पीआर कार्डचं महत्वाचं आहे. PR कार्ड. गरीब लोकांचं पीआर कार्ड नाही आहे. बरोबर. काही लोकांचं वंचित झालेलं आहे. काही लोकांचं स्वच्छतेचं आहे. काही लोकांना घरकुलची योजना आहे. बरोबर. आणि आरोग्यासाठी काही लोकांचं प्लेग्राऊंड वगैरे ते डेव्हलप करायचं आहे. बरोबर. प्लेग्राऊंड वगैरे डेव्हलप अशी माझी इच्छा रवी भाऊकडनं मी करून घ्यायची. युवा सम्मान पार्टीचे 41 पैकी किती उमेदवार निवडून येतील? जवळपास 25 नगरसेवक. आणि आमचा नेता खनखन नेता आहे रविभाऊ राणा जो आहे. असा आमदार आजपर्यंत बनला नाही, बनणारही नाही. महायुतीमध्ये फक्त एकूण 9 जागा देण्याची यावेळेस भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला होता. 25 जागा जर निवडून आल्या तर महायुती राहील का? राहू शकतो ते तर मी सांगू शकत नाही. नेता सर्व काय नाव आहे आपलं? राजेश जयस्वाल. आपण उमेदवार आहात की उमेदवार नागरिक आहात या प्रभागातले? हो. काय वाटते, विकासाला गती आहे आपल्या प्रभागात? सध्या तो काहीच नाही दिसत. नाही, 4 वर्षापासून तर प्रशासन राहत होतं. मात्र या अगोदर सुद्धा आपल्या इथे नगरसेवक होते त्यावेळी त्यांच्या कार्यकाळात की आपलं नगरसेवक याला विकास बाकी लोकांच्या तर काही दिसत नाही. आमच्या काय समस्या आहे आपल्या प्रभागामध्ये जे व्हायला हवं आतापर्यंत झालं नाही किंवा येणाऱ्या आता निवडणूक झाल्यानंतर आपला नगरसेवक करू शकेल, काय सांगा? जे काही यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जे होईल ते स्वच्छता नाही आहे, ग्राउंड नाही आहे, डेव्हलपमेंट नाही आहे, रोड नाही आहे, नाल्या साफसफाई. काय नाव आपलं? पवन मोहोळ. आपण रहिवासी आहात रहिवासी की उमेदवार? नाही, रहिवासी आहे. काय सांगाल, कशा पद्धतीचा विकास आहे आपल्या प्रभागामध्ये? विकास तर थांबलेला आहे. आता जे स्वाभिमान पार्टीचं पॅनल दिलेलं आहे ते पॅनल एकदम मजबूत आहे आणि ताकदीनं त्यांच्याशी कोणाकोणामध्ये लढत राहील आपल्या प्रभागामध्ये? ते तर नाही सांगू शकत, पण YSPचं पॅनल एकदम चांगला आहे, शक्तिदार आहे, स्ट्रॉंग भारतीय आहे. जनता पार्टीचे उमेदवार सुद्धा आपल्या प्रभागात आहे. नाही, त्यांच्यापेक्षा आमच्याकडे सगळ्या गोष्टीचं ग्राउंड लेवलचे लोक आहेत. सगळे लोक काम करणार. YSPचा झेंडा हा समोरच राहणार. प्रभाग 1 मध्ये सम्मान पार्टीचे उमेदवार निवडून येतील आपल्या 100% प्रभाग 1 नंबर. बरं, विकास कामे काय व्हायला हवी आपल्या प्रभागात? लाला भाऊंनी सांगितलं. तुम्ही पण सांगा ना, काय विकास कामे व्हायला हवेत आपल्या प्रभागात जे झाले नाहीत? आता आपला जर उमेदवार निवडून आला तर काय विकास कामे करेल? काय अपेक्षा राहील आपल्या सामान्य नागरिकांची? जी अपेक्षा नागरिकांची राहील ते 100% सॉल्व्ह होणार. नाही, काय अपेक्षा आहे? आपण सुद्धा नागरिक आहात इथे, एक तरी अपेक्षा सांगा. होणार ना, जे करणार रोजगार आहे, आरोग्य आहे, आपल्यासारखे बेरोजगार असतील त्यांना नोकऱ्या मिळायला हवा, काम मिळायला हवं. आपल्या प्रभागामध्ये नाल्या नाहीत, रस्ते नाहीत, असं काही समस्या? रोड नाल्या वगैरे सगळ्याचं काम झालेलं पाहिजे. लोक आले केलेलं पाहिजे. काही लोक फक्त इलेक्शन आलं तो बाहेर निघतात. आम्ही जनतेसोबत जुळलेलो आहे तन मन धनातून. आम्ही लोक जनतेचं सहकार्य करू, जनतेला मदत करतो. पण काही उमेदवार असे आहे का फक्त इलेक्शन आलं तर बाहेर निघतात, लोकांना चेहरे दाखवत नाही, मग इलेक्शन संपलं घरात जाऊन झोपतात. असेही इलेक्शन वाले नेते उभे आहे ते बाहेर आलेले आहे. आम्ही जनतेसंग जोडलेलो आहे, तन मन धनातून जनता आमच्यासोबत जोडलेली आहे. म्हणून विजय आमचा युवा स्वाभिमान पार्टीचाच होईल हे निश्चितच आहे. माझं नाव बलवंत नागोराव ठाकरे आहे. आपण रहिवासी आहे प्रभागात? मी या प्रभागात रहिवासी आहे. आणि काय कशा पद्धतीचे विकास काम आहे आपल्या? या विकास तर आमच्या इथं भागात झाला, विकास नावात काही झालेलं नाही आहे. पुष्कळचे रोड अधुरी टाकले आहे, जिथं गिट्टी पडले आहे, रोड आहे, नाल्याचा विकास झाले आहे. लोकांच्या आरोग्याचाही प्रॉब्लेम आहे. तिथं एक आता दवाखाना पाहिजे, आता महानगरपालिका दवाखाना तो पण तिथं गेलेला नाही आहे. आता तिथं ठीक आहे, आता प्रशासकीय राहत होतो म्हणून आम्ही काही लोक काही बोलू शकतो नाही. पण आता तरी आम्हाला अशी पूर्ण आशा आहे का आता तरी हे झालेलं पाहिजे. प्रॉब्लेम तर सर्व आहेच आहे इथं. आता कसं आहे, ते 7 वर्षामुळे आम्ही दुःख झेलतच बसलो. पण आता असं आहे का बा, आता चांगले खंबीर नेते आहे आमच्या लालाभाऊ तिवारी भाऊच आहे आमचे लहान भाऊसारखे. आता हे युवा स्वाभिमानी रवी ना याला तिकीट दिले असते तर स्पेशल आणून तिकीट दिले रवी. आणि यांचं काम हे अगोदर पण उभे होते त्यावेळेस पण त्यांना 1400 मतं भेटले स्वतःच्या याच्यात. आज ते त्यांच्या मागे पुष्कळचा सपोर्ट आहे. पुष्कळचे लोक हे आडगाव शेगाव प्रभागात लोक यांच्या संगत आहे. आम्ही जन मन धन सर्व म्हणजे आपल्या प्रभागामध्ये परिवर्तन होईल यावेळेस? परिवर्तन होईल म्हणजे होईल, 100% परिवर्तन होईल. ज्यावेळेस आमची वायस पुरं पॅनल येईल त्यावेळेस आम्ही पूर्ण करू प्रवास. आता आम्ही युवा स्वाभिमान पक्षच आमचा वायस दिवस आपण राज्याने महिना सर्व येईल. काय नाव आपलं? अक्षय होले. उमेदवार आहे की नागरिक आहे? सामान्य नागरिक? आमच्या जवळची माणसं. काय वाटते आपल्याला विकासाबद्दल आपल्या प्रभागाच्या? विकासाबद्दल काय जेवढे निधी झाले आणि आमदार निधी झालेले
हो नगरसेवकाच्या निधीतून काहीच चार नाही झालेलं आहे. वर्षापासून प्रशासन राहत होतं आतापर्यंत. हो तर तेच चालू आहे. प्रशासनाच चालू आहे. कोणता निधी नगरसेवकाच्या निधीतून आलेला आहे सांगून द्या. नगरसेवक असताना हा कोणता आलेला आहे सांगा ना मला. आपला विकास झाला नाही त्यावेळेस आपलं म्हणणं आहे. हा नाही झाला. आता युवा सोबत नाही, कचरा गाडी होईल काहीच आपला विकास असं वाटते का आपल्याला? होऊन नाही. माणसं जवळचे असले तर कसं आहे, माणसं जवळचे असले तर आपण आवाज द्यायला जाऊ शकतो किंवा त्यांच्या घरी जाऊ शकतो, आवाज देऊ शकतो. हा विषय आहे. काय नाव आपलं? मी अनिल बारसे, विश्वशांती नगर मध्ये राहतो. आमच्या शेगाव रहाटगाव प्रभागामध्ये आमचे जे राजाभाऊ गुडदे सर, आतापर्यंत विकास काय झाला आपल्या प्रभागात? आमच्या प्रभागामध्ये विकास झालेलाच नाही असं मला वाटते. तर नाल्याचे प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे आणि बरेचसे कचऱ्याचा प्रश्न आहे, असे बरेचसे प्रश्न आहे. काय कामं व्हायला हवेत आपल्या प्रभागात? प्रभागामध्ये हे कामं व्हायला पाहिजे की रोड जे झालेले आहे तयार एका 12 महिन्याच्या अंदर खराब झालेले आहे. पुन्हा त्याची दुरुस्ती व्हायला पाहिजे. आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून किंवा आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे तर त्यांच्यासाठी सुखसुविधा असायला पाहिजे, बसायला जागा असायला पाहिजे, गार्डन असायला पाहिजे, काही योगासनासाठी काही आर्टिकल्स असायला पाहिजे. तर हे शासनानं करायला पाहिजे. तर आमचे जे राजाभाऊ गुडदे सर आहे तर त्यांनी जर निवडून आले तर याच्याकडे ते सातत्यानं लक्ष देतील असे मला वाटते. आणि ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्यामुळे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारे असल्यामुळे त्यांचा आवाज ते बुलंद करणारच आहे महानगरपालिकामध्ये. काकडे कोणत्या पक्षाचे उमेदवार आहे? उबाटाचे अच्छा, आपलं पॅनल फिट आहे तुमचं आपलं पूर्ण. आणि आतापर्यंत शेगाव राडगाव प्रभागामध्ये काहीच विकास झालेला नाही आहे आणि रोड नाही, नाल्या नाही आहे. अमरावती शहरामध्ये काही ठिकाणी उबाटा आणि काँग्रेसचं जे आहे हो मैत्रीपूर्व लढत कुठं आहे ना, आहे मैत्रीपूर्व लढत चालू आहे कुठं. आणि नाही होणार. आणि आमची मशाल पेटवूनच निघणार. आमची मशाल 100% मशाल येणार म्हणजे येणार. काय विकास कामे विकास काहीच काम नाही. आपण काय विकास कामे समोर येणार निवडणूक? जेवढे म्हणजे समस्या आहेत प्रभागाच्या, नाल्या आहे, रस्ते आहे, पूर्ण काम आपण जनतेच्या हितासाठी पूर्ण करून देऊ. नाली रस्ते वगैरे हो हे तर न संपणारे प्रश्न आहे. म्हणजे आता नवीन काय आपलं एखादा उद्देश असेल निवडणूक लढण्याचा, निवडणुकीला सामोरे जाण्याचा? म्हणजे लाईन नाही आहे, डीपी वगैरे लाईन नेहमी जाते आपली. डीपी नाही आहे. प्रश्न झाला हा तर नवीन ते पण नाही होणार ना 5 वर्षापासून. निवेदन आम्ही देऊन कुठलो आहे पण काहीच होत नाही आहे. म्हणून आता म्हणजे मशाल हाती घेतलेली आहे. मशाल पेटवायची म्हणजे पेटवायची 100%. किती नगरसेवक निवडून येतील उबाटाचे यावेळेस? उबाटाचे कमीत कमी 20 नगरसेवक निवडून येतील. काय वाटते महापौर कोणाचं बसेल? महापौर उबाटाचा प्रश्नच नाही. पॅनलचे आलेले या ठिकाणी काय नाव आपलं? श्याम देशमुख. कुठं राहतात? मी या प्रभागाचा 17 वर्षापासून सुपरवायझर. महानगरपालिका साफसफाईचे कामं मी पाहतो पूर्ण. काय वाटते आपल्याला विकासाबद्दल जरा 6 वर्ष पहिले विकास तर होत राहील पण बाकी साफसफाईवर लक्ष कमी आहे. साफसफाई आपल्या प्रभागामध्ये व्हायला हवी असं वाटतं आपल्याला? हा व्हायला वाटते पण जरा काहीतरी कुठेतरी आम्ही कमजोर पडू राहिलो तर त्याच्यात साफसफाई होऊ नाही राहिली. नक्कीच प्रभाग क्रमांक 1 शेगाव रहाटगाव परिसरामध्ये आपण दाखल झालेलो होतो. अनेक उमेदवार आहेत, त्यांच्याशी जुळलेले समर्थक आहेत. अनेक जणांनी या ठिकाणी ज्या आहेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. आपण पुन्हा सुद्धा जुळणार आहोत आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये लवकरच आम्ही आमचा महासंग्रामचा रथ घेऊन दाखल होणार आहोत. सर्व उमेदवारांचे प्रश्न असतील किंवा सामान्य नागरिकांचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज.